त्यांना काही गरजच नव्हती ना. तो स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून टाका, गरज काय म्हणायची. त्याचा परिणाम झाला नाही इथं. अपक्ष स्वाभिमानी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून ते या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत. याचा 100% फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. मुस्लिम समाज जो बहुतांशी एमआयएम कडे वळला जातो तो यंदाही काँग्रेसच्याच बाजूने दिसत आहे. प्रत्येक वार्डामध्ये ठराविक वर्ग आहे वंचितचा, त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होईल आणि तेवढाच फायदा वंचितला पण होईल. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सुद्धा आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. या निवडणुकीमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत, जनतेच्या समस्या काय आहेत, लातूर महानगरपालिकेचा निकाल काय असू शकतो, याच्या अंदाजाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातले काही ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, काय सांगाल, लातूर महानगरपालिका निवडणूक होते आणि काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, एनसीपी, अजित पवार गट ह्या तिघात मेन लढत होते. भारतीय जनता पार्टी सत्तेत येत आहे की काय असं चित्र असताना भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत बंडाळी एवढी वाढली की भारतीय जनता पार्टी स्वतःच काँग्रेसच्या घशामध्ये ही महानगरपालिका घालण्यासाठी प्रयत्न करते की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. सुरुवातीला लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर ज्या भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या उमेदवार म्हणून ज्यांनी निवडणूक लढवली, भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मतं त्यावेळेला मिळाली अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या रूपानं. निसटता विजय काँग्रेसच्या आमदाराचा या ठिकाणी लातूर शहरामध्ये झाला. त्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याकडे लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुकीची धुरा देण्यात आलेली होती. तशी तयारी देखील सुरू झाली होती, परंतु ऐन वेळेला नेमकं कुठे गडबड झाली माहीत नाही. ही धुरा संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हातामध्ये देण्यात आली. त्यामुळे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा जो काही गट आहे तो आपसात नाराज झाला. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसाचे बॅनर ज्या निष्ठावंतांनी लावले त्यांचंच तिकीट कापली असं चित्र लातूर शहरामध्ये निर्माण झालं. आणि एक दुफळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये दिसून येत आहे. जे निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, गेल्या 20-30 वर्षापासून ज्यांनी लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या हातात घेऊन गल्लीबोळामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचवली, अशा लोकांना देखील तिकीट या ठिकाणी देण्यात आलेली नाही. तिकीट कोणाला देण्यात आली तर जे कोणी त्यांच्या मर्जीतले आहे, शिवाय जे ऐनवेळी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आले अशा लोकांना तिकीट देण्यात आली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जो एक निष्ठावंत गट आहे तो नाराज झाला आणि त्यांनी आपल्या उमेदवाऱ्या या ठिकाणी जशाला तशा ठेवल्यात. अपक्ष स्वाभिमानी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून ते या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत. याचा 100% फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, एनसीपी जो काँग्रेसमधून फुटून गेलेला गट आहे, काँग्रेसला जिथं नुकसान व्हायला पाहिजे होतं ते नुकसान जेवढं म्हणावं तेवढं त्यांच्या उमेदवाऱ्यावरून दिसून येत नाहीये. परंतु या ठिकाणी काही ठिकाणी 9 प्रभागामध्ये या दुरंगी लढती होत आहेत आणि 9 प्रभागामध्ये या तिरंगी लढती होत आहेत. त्यामुळं आत्ता जर चित्र तुम्ही विचाराल तर लातूर शहरामध्ये सरळ भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांचं प्राबल्य प्रचारामध्ये दिसून येत आहे. पण रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलं होतं लातूर, बरोबर, फटका भारतीय जनता पार्टी. एक लक्षात घ्या, रवींद्र चव्हाणांनी अत्यंत चुकीचं विधान केलं, जे करायला नाही पाहिजे होतं. कुणीही एक माणूस, कुणीही एक संघटना, कुणी एखादा पक्ष एखाद्या निवडणुकीच्या निमित्ताने जमलेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यानी कुणाचं कर्तृत्व पुसवू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे, हे प्रत्येकाला स्वीकारलं पाहिजे. काँग्रेस आणि वंचित आघाडीची युती झाली, पण 9 जागेवरती लढतंय. बरोबर, खातं उघडल का काय? एमआयएमची आपल्याकडे खूप फार कमी हे आहे, म्हणजे तशी पक्ष संघटना असतच नाही. निवडणुका आल्या, 5-10 जण आली एकत्र, हे पण सततच एमआयएमचं 5 वर्षातलं एखादा मोर्चा आहे का, एखादं निवेदन आहे का, एखादी काही मागणी केलेली आहे का? निवडणुका आल्या आणि एमआयएमचं एखादं ते काय पक्ष चिन्ह घेऊन उभे राहिलं असं नाही आहे ना. आणि फायदा काँग्रेसला वंचितचा होईल. लाडक्या बहिणीचा विषय महाराष्ट्रामध्ये आहे, याचा परिणाम चांगला होतोय या सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणीचा. पण एका ठिकाणी चांगला जरी परिणाम होत असला, परंतु दुसऱ्या विकास कामावर मात्र
निधी मिळत नाहीये. मग ते सामाजिक न्याय विभाग असेल, आज अनेक विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, त्यांना निधी मिळत नाही. अनेक जलसिंचन सारखे काही उपक्रम आहेत, त्यांना निधी मिळत नाही. यासाठी रोष जे काही सुजाण मतदार आहेत, जे नागरिक आहेत, हे नक्की विचार करतील की हे कुठल्या दिशेनं हे लोक चालले आहेत. म्हणजे वेगळ्या दिशेनं जर हे जात असतील तर सुजाण आणि हुशार जो मतदार आहे ते नक्कीच विचार करतील आणि त्यांचंही बऱ्या प्रमाणामध्ये त्यांचा परिणाम या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या होणार आहे. आपण रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलेलं आहे विलासराव देशमुख यांच्याबद्दल, याचा काय फटका बीजेपीला बसू शकतो? मुळात आता एखादा नेता बाहेरून येतो प्रचारासाठी, तो स्थानिकच्या लोकांना विचारतो ना, इथले काय प्रश्न आहेत, स्थानिकच्या काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, कोण्या विषयावर आपण बोललं पाहिजे हे माहिती घेत असतात. परंतु रवींद्र चव्हाणांनी अचानक असं विधान कशामुळे केलं हे काही म्हणजे समजण्याच्या पलीकडे. का मला तर वाटतं त्यांना सांगितलं होतं जाणून बुजून की तुम्ही या ठिकाणी आणि असं बोला. त्यांना काही गरजच नव्हती ना, किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून टाका, गरज काय म्हणायची. त्याचा परिणाम झाला नाही इथं. मग कोणी त्यांना बोलायला भाग पाडलं का काय, त्यांच्या डोक्यातून कसं आलं ते त्यांनाच माहिती. पण त्याचा परिणाम नक्कीच या ठिकाणी होणार आहे आणि झाला ना. काय पाठीमाग आपण या ठिकाणी लातूरकरांनी उत्स्फूर्तपणे बंद त्या ठिकाणी पुकारला होता, त्याचा परिणाम फटका त्यांना बसणारच आहे. आणि जो काँग्रेसचा काही जो मतदार होता, चलबिचल होता, ठीक आहे, त्या त्यांच्या स्थानिकच्या पुढली जी पिढी आहे देशमुख साहेबाची, यांच्यावर जो काही वर्ग नाराज आहे ना, नाराज होता आहे किंवा ते जनसामान्यामध्ये मिसळत नाहीत, सर्वांना सोबत असं ते गडीवरचं राजकारण करतायत, हा जे प्रकार होता ते लोक आता विसरून गेले ह्याच्यामुळं. किंवा साहेबाविषयी असं बोलणं हे विसरून गेले ना. आपण जे म्हणतो की जे नवं ते लातूरला हवं, आता आपण MIDC वगैरे पाहतोय, 2 MIDC लातूरमध्ये आहेत. आज आपण शेजारचे जिल्हे बघा, धाराशिव असेल, इकडे बीड असेल, यांच्या नंतरचा जिल्हा आहे हा लातूर. मग आपण त्यांना विसरू शकत नाही ना, जरी वैचारिक मतभेद जरी असले कुणाचेही. आता मी काय कुठल्या पक्षाचा प्रवक्ता आहे काय नाही, परंतु वाटतंय ना किंवा त्या माणसानं जे केलंय त्याला केलं म्हणा ना. परंतु अशा माणसांच्या आठवणी हे कुणीच पुसू शकत नाही. मग हे असतील शिवराज पाटीलकर साहेब, चाकूरकर असतील, ह्या लोकांच्या आठवणी लातूरकर कुणीच पुसू शकत नाही. त्यांचं योगदान आहे ना. आज शिवराज पाटील चाकूरकर सारखं देशाचं नेतृत्व त्यांनी केलं, देशमुख साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, घडवलं त्यांनी. 11 वर्षाचे मुख्यमंत्री होते. बरेच लोक सोडून बीजेपी NCP अजित पवार गटात गेले आणि भारतीय जनता पार्टीने आरोप केलाय की ही काँग्रेसची बी टीम आहे. काँग्रेसला याचा फटका बसेल का? कारण महापौर गेले, उपमहापौर गेले, बरेच उमेदवार गेले आणि ते आता NCP मधून उमेदवार लढतायत. नाही बसणार ना फटका. कसं आता त्या प्रभागामधला हा विषय, जे काही नेते आहेत त्यांचा त्या प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व असतं आहे, त्यांचा फटका काँग्रेसलाही बसणार आहे ना, त्या प्रभागापुरता बसणार आहे. पण आणि जरी ते लोक समजा आले निवडून उद्या, तरी ते लोक उद्या भाजप सोबतच जाणार आहेत. म्हणजे अजित पवार गट जो आहे तो दुसरीकडे जाणं शक्य नाही. काय जे त्यांचे निवडून येतील लोक ते नक्कीच भाजप सोबतच जातील. किमान यांना सत्ताच पाहिजे ना, कुठल्याही परिस्थितीमध्ये या सत्ताधाऱ्यांना सत्ता पाहिजे आणि त्याचं ते पुरेपूर त्याचा वापर ते करतायत आणि त्या सत्तेचा. काँग्रेसची वंचित सोबत युती झाली आहे आणि MIM पण यावेळेस 9 जागा लढत आहे. MIM चं खातं उघडू शकते का? MIM, वंचित, महाराष्ट्र विकास आघाडी यांची आपण युती याच्या आधी पाहिलेली विधानसभेला. परंतु आता वंचित वेगळा आहे, MIM वेगळा आहे. आता हे विषय मिटला यांचा. परंतु वंचितचा जो वर्ग आहे तुम्हाला सांगतो, ठीक आहे, खूप नसेल एका म्हणजे लोक निवडून आणण्याची त्यांच्याकडे तयारी नसेल, परंतु त्यांच्याकडे पाडण्याची तरी हिंमत होती आतापर्यंत. मग त्याचा आता ते नाही ना शक्य. म्हणून काँग्रेसला नक्कीच त्यांचा फायदा वंचितचा होणार आहे. त्यांची काही सीट लागण्याची शक्यता आहे. म्हणजे ती आतापर्यंत त्यांना फक्त म्हणलं जाईल बीटीएम भाजपची, त्यांना म्हणलं जायचं वंचितवाल्यांना, आणि ही युती होत नव्हती आतापर्यंत. पण आज यावेळेस युती झालेली आहे काँग्रेसची आणि वंचितची. ठराविक वर्ग प्रत्येक वार्डामध्ये ठराविक वर्ग आहे वंचितचा, त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होईल आणि तेवढाच फायदा वंचितला पण होईल. काय सांगाल लातूर महानगरपालिका निवडणूक जी आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि NCP अजित पवार
या तिघांमध्ये प्रमुख लढत होताना दिसते. काय अनालिसिस असू शकतं? येत्या 15 जानेवारीला लातूर महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे. यावेळेसची निवडणूक ही इतर निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. याचं कारण असं आहे की गेल्या 8 वर्षापासून लातूर महानगरपालिकेत पहिल्यांदा काही उत्सुक लोकांची संख्या वाढलेली असल्यामुळं यंदाचं चित्र वेगळं राहील. लातूर शहर महानगरपालिकेत यंदाच्या परिस्थितीनुसार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असं चित्र दिसतंय आणि सर्वात मोठी पार्टी ही काँग्रेस पक्ष राहील असं एकंदरीत दिसतंय. याचं कारण असं आहे की लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दलचं एक वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं आणि त्या वक्तव्याच्या अनुषंगाने थोडासा बीजेपीच्या जे अगोदरची सुरुवातीची जी हवा होती ती आता ओसरलेली दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिकचा जो ओढा आहे तो हा काँग्रेस पक्षाकडे वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळं काँग्रेस ही नक्कीच 30+ पुढं कदाचित 34 ते 35 जागेच्या रेंजमध्ये काँग्रेस राहील आणि बाकी इतर याच्यामध्ये तुलनेत भाजप दुसऱ्या क्रमांकावर पक्ष राहील आणि इतर ह्याच्यामध्ये मग राष्ट्रवादी आणि अपक्ष काही 1-2 जागापैकी लागू शकतो. काँग्रेसचे जे राष्ट्रवादीमध्ये गेलेले नेते आहेत ना तर त्याच्यामध्ये एक 6 ते 7 जागांमध्ये त्यांचा इफेक्ट दिसून येतोय आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणीही सरकार करू शकत नाही अशी परिस्थिती सध्या तरी दिसत आहे. ज्या त्या पक्षाच्या भरपूर अंतर्गत पण टीम त्यांच्या तयार झालेल्या आहेत, कारण का जो नेता त्याचा तो वर्ग त्या पद्धतीने त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीकडे 5 ते 6 प्रमुख नेते झाल्यामुळं त्यांनी प्रत्येकाने आपापले उमेदवार जाहीर केलेलेच आहेत. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार सुद्धा ए टीम मधून आणि बी टीम मधून पण आहेत. त्यामुळं निकाल कदाचित विचित्र लागू शकेल. आता प्रभाग 15 क्रमांक जर घेतला तर तिथं अशी परिस्थिती आहे की निष्ठावान भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंतांनी एक स्वतंत्र पॅनल उभं केलेलं आहे आणि कदाचित त्याच्यातनं काही वेगळा निकाल येऊ शकेल. ज्या ठिकाणी परंपरागत वोटर्स ऑफसर पट्ट्यामध्ये भाजपचा आहे तिथं वेगळे निकाल येऊ शकतात. गाव भागातही काही वेगळे निकाल येऊ शकतात. राष्ट्रवादीचे काही उमेदवार म्हणजे प्रचंड ताकदीने आता उभे राहिलेले आहेत. गेल्या वेळेस राजा मनियार एकच नगरसेवक होते, यावेळेस विक्रांत गोजमगुंडे आहेत आणि बाकीचे त्यांच्यासोबतचे सहकारी पण यावेळेस जास्तीच्या संख्येनं राष्ट्रवादी ताकद लावत आहे. त्यामुळे तेही बऱ्यापैकी निवडणुकी म्हणजे चित्र राहील त्यांचं की राष्ट्रवादीचे उमेदवार जास्त संख्येने दिसतील गेल्या वेळेसच्या तुलनेनं असा विषय राहील आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय कोणीही सरकार करणार नाही असं तरी चित्र सध्या आहे. एमआयएम पण यावेळेस 9 जागा लढवते. एमआयएमचं काय खातं उघडू शकतो? एमआयएमचं खातं नाही उघडणार, कारण काय लातूर मधले जे लोक जो विचार करतात की एमआयएमला देण्यापेक्षा काँग्रेसलाच त्यांचं मुस्लिम समाज जो बहुतांशी एमआयएम कडे वळला जातो तो यंदाही काँग्रेसच्याच बाजूने दिसत आहे. ते आणि काँग्रेसचे नेते मुस्लिम समाजाला स्वतःकडे खेचून घेण्यामध्ये आता समर्थ झालेले आहेत. त्यामुळे एमआयएमचं खातं उघडेल अशी काही चिन्ह नाहीत. वंचितची आणि काँग्रेसची युती झालेली आहे. वंचितला काही 5 जागांपैकी त्यांचे राहतील ना. म्हणजे मी काँग्रेस आणि वंचित हे मिळूनच तुम्हाला सांगितलं होतं की बाबा वंचितच्या या 5 जागा ज्या आहेत त्या निवडून येण्याच्या परिस्थितीमधल्या त्यांनी दिलेल्या सांगतात. त्याच्यापैकीच्या बहुतांशी 4 जागाच्या आसपास मध्ये त्यांना विजय मिळेल असं एक वाटतंय. कुणाचं महानगरपालिका कोणाची राहील? ही महापौर काँग्रेसचाच होईल असं वाटतंय मला. हे होते लातूरचे काही ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी लातूर महानगरपालिकेचा निकाल काय असू शकतो याचा अंदाज आपल्या समोर या ठिकाणी सांगितलाय. मात्र लातूरची जनता त्यांचा कौल हे कोणाच्या बाजूने देईल हे चित्र आपल्याला येत्या 16 तारखे रोजी स्पष्ट होईल. लातूरसाठी अनिकेत जाधव, मुंबई तक.